कापसासारखे मऊ लुसलुशीत टम्म फुगलेले गरमागरम पाव खायला कुणाला बरं आवडणार नाही। मस्त गरमागरम पाव, त्याला लावलेलं बटर, मग तो चहात बुडवून खा किंवा पावभाजी बरोबर खा, खायला एकदम भन्नाट लागतो। घरच्या घरी लादी पाव कसे करायचे ती रेसिपी आपण पाहणार आहोत। लगेच सुरुवात करूया। पाव बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप कोमट पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये घालतीये 1 टेबलस्पून साखर। आता साखर आपल्याला यामध्ये व्यवस्थित डिझॉल्व करून घ्यायची आहे। पाव फुगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ईस्ट। तर इथे मी इन्स्टंट ऍक्टिव्ह ईस्ट घेतलेला आहे, जे बाजारामध्ये इझिली अवेलेबल आहे। तर साधारण 4 चमचे एवढं मी ईस्ट घेतलं आहे। 1 कप मैद्याला साधारण 1 चमचा ईस्ट असं हे पावाचं प्रमाण आहे। ईस्ट व्यवस्थित मिक्स करून झालं की साधारण एक 10-15 मिनिटांसाठी आपण हे फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत। आता इथे मी कपच्या खाली देखील एक बशी ठेवली आहे आणि आता हे ईस्ट आपण झाकून ठेवूया। तोपर्यंत इथे आपण मैदा देखील मोजून घेऊया। तर आज मी जसं सांगितलं, मी जास्त प्रमाणात पाव बनवतीये, तर मी साधारण 4 कप एवढा हा मैदा घेतलेला आहे। केकसाठी जसं आपण मैदा चाळून घेतो ना, तसा मैदा चाळून घेण्याची काही गरज नाहीये, तुम्ही असाच घेतला तरी देखील चालेल। मैद्याच्या ऐवजी तुम्ही मिक्सरला बारीक केलेला रवा देखील इथे वापरू शकता। चला आता यामध्ये चवीनुसार साधारण 2 चमचे मीठ मी घातलं आहे। 4 चमचे ऑलिव्ह ऑइल यामध्ये मी ऍड करते। बघा, ऑलिव्ह ऑइल घातल्यामुळे ना घरचा आपला ब्रेड देखील हेल्दी होतो। तर जर तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल नसेल तर तुम्ही बटरचा देखील इथे वापर करू शकता। 4 टेबलस्पून एवढं मेल्ट केलेलं बटर यामध्ये तुम्ही वापरू शकता। चला आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आता एकीकडे ना मी 1 कप पाणी आणि 1 कप दूध असं मिक्स करून थोडंसं कोमट करून घेणार आहे। खूप जास्त आपल्याला गरम करायचं नाहीये, बोटाला आपल्याला सहन होईल एवढंच कोमट करून घ्यायचं आहे। 10 मिनिटांमध्ये ईस्ट पण बघा किती मस्त फर्मेंट झालेलं आहे। आणि बघितलात हे बशी ठेवण्यामागचं कारण, ईस्ट ओव्हरफ्लो झालेलं आहे। तर ईस्ट जर अशा पद्धतीने फुललं किंवा फर्मेंट झालं ना, तरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। अदरवाईज पुढची प्रोसेस करायची नाहीये, कारण पाव आपले मग तेवढे फुलत नाही। आता हे जे ईस्टचं मिश्रण आहे हे आपण मैद्यामध्ये घालून घेऊया। बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की मैद्याच्या ऐवजी जर गव्हाचं पीठ घेतलं तर चालेल का? पण गव्हाच्या पिठाचा ब्रेड किंवा पाव असतो ना, तो थोडासा डेन्स होतो, तेवढा फ्लफी, त्यामुळे शक्यतो मैद्याचा वापर करा। तसाही आपण पाव किंवा ब्रेड काही रोजच्या आहारामध्ये आपला नसतो, कधीतरी खाल्ला तर चालू शकतो। मैद्याला ईस्ट आपण व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं करून दूध आणि पाण्याचं जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे ना कोमट, ते यामध्ये ऍड करूया। इथे दूध आणि पाणी मिक्स करण्याऐवजी फक्त तुम्ही दुधाचा देखील वापर करू शकता। फक्त दुधाचा वापर करून बनवलेला पाव किंवा ब्रेड जास्त टेस्टी बनतो। पाव बनवणं तसं अगदीच सोपं आहे, अजिबात त्यामध्ये अवघड काहीच नाहीये। मेहनत आहे ती फक्त ह्याची कणिक मळण्यामध्ये। मऊसर अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। तर इथे पाणी मला थोडंसं कमी वाटतंय, त्यामुळे मी पुन्हा थोडंसं पाणी ऍड करतेय। साधारण 2.5 कप एवढं आपल्याला दूध किंवा पाणी यामध्ये लागेल। पोळीची आपण कणिक मळतो ना, अगदी त्याच पद्धतीने मळायची आहे, खूप जास्त घट्ट असायला नको, नाहीतर मग पाव आपले तेवढे फुलणार नाहीत आणि थोडेसे डेन्स होतील। चला आता याला मी थोडंसं तेल लावून घेतलंय आणि आता आपण ह्याला छान मळून घेऊया। तर आता यामध्ये मळण्यापेक्षा ना मी काय करते, बेकिंग मॅट जी असते ना त्यावर ह्याला छान मळून घेते। कणिक मळताना ज्या पद्धतीने मी दाखवते ना त्या पद्धतीने आपल्याला ह्याला स्ट्रेच करून घ्यायचे आहे। जेवढं हे पीठ आपण स्ट्रेच करू ना, तेवढंच यामधलं ग्लुटन रिलीज होतं आणि त्यामुळे मग पाव आपले एकदम मस्त फ्लफी होतात। आता अशा पद्धतीने, ही माझी पद्धत आहे ऍक्च्युली, अशा पद्धतीने कोणी करत नाही, पण मी थोडंसं असं आपटून घेते ही कणिक, त्यामुळे ती एकदम हलकी होते आणि पाव देखील एकदम मऊ लुसलुशीत होतात। चला आता ही कणिक जी आहे किंवा हे जे पीठ आहे हे आता सगळ्या बाजूनी मी असं टक करून घेते आणि आता आपल्याला ना ह्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे। तर फर्स्ट प्रूफिंगसाठी आपला हा डो आता रेडी झालेला आहे। याला आता आपण ट्रान्सफर करूया। ज्यामध्ये आपण कणिक भिजवली होती त्याच भांड्यामध्ये मी याला ट्रान्सफर करते। थोडंसं मी याला प्रेस करून घेते आणि वरून तेल लावून घेते, म्हणजे पीठ आपलं हे ड्राय होणार नाही। यावर झाकण ठेवून साधारण 1-1.5 तासांसाठी आपण हे फर्स्ट प्रूफिंगसाठी ठेवणार आहोत। तर इथे मी ओव्हन मध्ये ठेवलं होतं, उबदार ठिकाणी ठेवायचं। हिवाळ्यामध्ये फर्मेंट व्हायला थोडासा वेळ लागतो, उन्हाळ्यामध्ये ना ही प्रोसेस अगदी फास्ट होते। साधारण 1 तासामध्ये उन्हाळ्यामध्ये हे पीठ फुगून येतं। बघू शकता डबल साईज झालेला आहे। तर आता हे पीठ ना पुन्हा एकदा आपल्याला मळून घ्यायचं आहे। यातली हवा सगळी काढून टाकायची आणि व्यवस्थित 1-2 मिनिटांपर्यंत पुन्हा आपण हे मळून घेऊया। तर पहिल्यांदा जेव्हा आपण पीठ मळलं होतं ना, ते साधारण 7 ते 8 मिनिटांपर्यंत, इव्हन तुम्ही 10 मिनिटांपर्यंत देखील मळलं तरी देखील चालू शकतं।
पण दुसऱ्यांदा फक्त मिनिटभरासाठीच आपल्याला हे पीठ मळून एकसारखं करून घ्यायचं आहे। या पिठाचे आता समान भाग करून घेऊया, म्हणजे आपले पाव पण सगळे एकाच आकारात तयार होतील। चला आता लादी पाव करायला सुरुवात करूया। तर इथे मी पिठाचा गोळा घेतला आहे, थोडंसं त्याला मैदा डस्ट केला आणि दाखवते त्या पद्धतीने असं लांबट आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे। खूप जास्त जोर द्यायचा नाही, अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचा आणि तेवढ्याच हलक्या हाताने मी दाखवते त्या पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे। यामध्ये थोडीशी पोकळी असली पाहिजे, म्हणजे आपला हा पाव छान व्यवस्थित फुलतो। ह्याच्या कडा व्यवस्थित सील करून घ्यायच्या आणि अशाच पद्धतीने आता मी बाकीचे देखील पाव करून घेते। तर बघा अगदी करायला सोपं आहे, इझिली होतो। एकदा का तुम्हाला हे पाव करायला जमले ना की तुम्ही बेकरीचे विकतचे पाव कधीच खाणार नाही, कारण इतका छान घमघमाट सुटतो ना या पावांचा जेव्हा आपण घरात बेक करतो। तर बघा जेव्हा ट्रे मध्ये आपण ह्याला अरेंज करतो ना तेव्हा थोडंसं आपल्याला यामध्ये गॅप ठेवायचा आहे, कारण पुन्हा आपल्याला हे पाव ना आता प्रूफिंगसाठी ठेवायचे आहेत साधारण 1.5 तासापर्यंत। आता लादी पाव बनवायचे नसतील आणि साधे गोल पाव बनवायचे असतील ना तर अशा पद्धतीने हातावर फक्त हा कणकेचा गोळा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे आणि ग्रीस केलेल्या टीन मध्ये आपल्याला अरेंज करून घ्यायचे आहेत। याला देखील आपण 1.5 तासांसाठी उबदार ठिकाणी ठेवून देऊया। हे पीठ जर उरलं तर तुम्ही एअरटाईट कंटेनर मध्ये फ्रीज मध्ये साधारण 3 ते 4 दिवसांसाठी ठेवू शकता आणि यापासून पिझ्झा देखील बनवू शकता। साधारण 1.5 तासानंतर बघा आपले पाव किती मस्त टम्म फुलले आहेत। आता अगदी हलक्या हाताने याला आपण दूध ब्रश करून घेऊया। मी हे ब्रश करून घेते, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि ज्यांना साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी शिकायचे असतील त्यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। चला आता आपले पाव रेडी झालेले आहे बेक होण्यासाठी। ओव्हन मी प्रीहीट करून घेतला आहे 200 डिग्रीवर। आता याला आपण 20 मिनिटांसाठी बेक करून घेऊया। हेच पाव तुम्ही कढईमध्ये देखील बनवू शकता, ज्या पद्धतीने आपण केक बेक करतो ना अगदी त्याच पद्धतीने। तर ओव्हन नसणारे देखील आता घरच्या घरी पाव बनवू शकतात। जेव्हा पाव बेक होतो ना तेव्हा असा काही घमघमाट सुटतो ना घरामध्ये, असं वाटतं लगेच गरमागरम पाव खाऊया। पण थोडा धीर धरावा लागतो, ह्याला बटर लावायला लागतं म्हणजे हा पाव सॉफ्ट होतो, कारण वरून आता हा थोडासा हार्ड असतो, त्यामुळे ह्याला बटर लावून 1-5 मिनिटांपर्यंत झाकून ठेवायचं। आणि पहा आपला मऊ लुसलुशीत खमंग असा घरच्या घरी बनवलेला पाव तयार झाला आहे। लगेच याला डिमोल्ड करून घेऊया। तर अगदी इझिली डिमोल्ड होतो। दोन्ही बाजूनी पाव मस्त खमंग असा भाजला गेलेला आहे। बघा झालाय की नाही मस्त कापसासारखा मऊ लुसलुशीत। पाहता क्षणी लक्षात येतोय किती छान आपला हा पाव झालेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही जर घरी पाव बनवले ना तर गॅरंटी देऊन सांगते तुम्ही विकतचे पाव कधीच आणणार नाहीत। आणि मैदा जरी वापरला असला तरी यामध्ये आपण दुधाचा आणि ऑलिव्ह ऑइलचा वापर केलेला आहे, त्यामुळे नेहमीच्या विकतच्या पावापेक्षा हे पाव नक्कीच हेल्दी झालेले आहेत। लादी पाव पण बघा 1.5 तासानंतर किती छान फुललेले आहेत, मस्त फुगलेले आहेत। हे देखील आता मी 200 डिग्रीवर बेक करून घेते। हैदराबादला असताना मी पाव करायला शिकले, कारण हैदराबादला आपल्यासारखे भाजी पाव मिळत नाही आणि मग पावभाजी केली की मग विकतचे गोडसर चवीचे पाव काही मजा देत नाही पावभाजी सोबत। आणि मग तेव्हापासून सवयच लागली, जेव्हा जेव्हा मी पावभाजी करते हे पाव मी घरीच बनवते। तर पावभाजीची रेसिपी देखील मी तुमच्यासोबत शेअर केली आहे। ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी नक्की पहा आणि ज्यांनी पाहिली होती त्यांनी खूप जास्त रिक्वेस्ट केली होती पावाची रेसिपीसाठी, त्यांच्यासाठी आजची ही रेसिपी आहे। चला तुमचा हट्ट मी मान्य केला। तुम्ही आता हे पाव कधी करून पाहणार मला कमेंट करून नक्की कळवा। तुमच्या कमेंटची मी वाट पाहतीये। बेकिंगच्या आणखी कुठल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील मला कमेंट नक्की करा। पुढच्या काही येणाऱ्या रेसिपीज मध्ये त्या दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल। पुन्हा भेटूया लवकरच अशाच एका साध्या सोप्या रेसिपीसह। तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा। बाय।